लागतं. मला महाराष्ट्र आणि गद्दार म्हटलं होतं, मी थांबले नाही. महाराष्ट्र आणि गद्दार म्हटलं म्हणून मी थांबले नाही, तर मंगेश साबळे यांनी गद्दार म्हटलं म्हणून मी कशी थांबेल? मला माहितीये माझा लढा हा प्रामाणिक आहे आणि हा मंगेश साबळेला पण माहिती आहे. जरांगेला बोलला म्हणून जरांगेचे कार्यकर्ते तुला शिव्या द्यायला लागलेत. मी कमेंट बघितल्यात त्याच्यावर, तुझ्या याच्यावर आलेल्या जरांगेच्या कार्यकर्त्याच्या. तर तू त्यांची तोंड बंद्या करण्यासाठी तू आम्हाला म्हणतोय की ह्यांच्यासारखी मी समाजाशी गद्दार. आता तुलाही लोक म्हणतायत, तुलाही लोक म्हणायला लागलेत की तुला पैसे दिलेत म्हणून आज तू दुसरा व्हिडिओ टाकलायत. मग आम्ही तेच मानायचं का? पण नाही म्हणणार आम्ही, कारण आम्हाला माहितीये हा समाज आहे, तो काही म्हणेल. जर एवढं 30,000च्या वर मतदान पडलं होतं, तू सहजरित्या निवडून येऊ शकत होता. तुला माघार घ्यायची काही गरज नव्हती, कारण संविधान. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि आता म्हणजे मी हा व्हिडिओ बनवते, लाईव्ह नाहीये. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच काही माझ्या समर्थकांनी, माझ्या भावांनी मला मंगेश साबळेची ती क्लिप पाठवली की ताई तुम्ही ह्याची बाजू घेतली आणि हा तुम्हाला गद्दार म्हणतोय. तर मला सगळ्यांना सांगायचं की हरकत नाही, त्याला दबाव असेल बिचाराला. त्याने मला गद्दार म्हटलं म्हणून मी गद्दार झाले नाही, किंवा बारसकरांना त्याने गद्दार म्हटलं म्हणून बारसकर गद्दार झाले नाहीत. माणूस ते कधी लावून घेतं, ज्या वेळेला बाबा तो व्यक्ती तसा असतो त्यावेळेला ते लागतं. मला महाराष्ट्र आणि गद्दार म्हटलं होतं, मी थांबले नाही. महाराष्ट्र आणि गद्दार म्हटलं म्हणून मी थांबले नाही, तर मंगेश साबळे यांनी गद्दार म्हटलं म्हणून मी कशी थांबेल? मला माहितीये माझा लढा हा प्रामाणिक आहे आणि हा मंगेश साबळेला पण माहिती आहे. फक्त विषय असा की कदाचित त्याला समोर कोण असेल, आता त्याने जर फॉर्म मागे घेतला म्हटल्यावर त्याच्यावर किती दबाव असणार आहे हे समजू शकतो आपण. आणि तसंच त्याच पद्धतीमध्ये त्याला टॉर्चर केलं असेल आणि असं तू व्हिडिओ बनव आणि त्याच्यामध्ये ह्यांचं नाव घे असं काही त्याला बोलले असेल तर हरकत नाही, घेऊ देत त्याने. तरी तो माझा लहान भाऊच आहे, कारण तो खरंच प्रामाणिक आहे. त्याने मला गद्दार म्हटलं म्हणून मी त्याला बोलणार नाही, किंवा मी त्याला चुकीचं बोलणार नाही, किंवा मी त्याला काहीही वावगं बोलणार नाही. हरकत नाही, तो लहान भाऊ आहे माझा. माफ करणं माझं काम आहे. मी त्याची मोठी बहीण आहे. तो मानो अगर ना मानो, पण मी मानते. अशाच असंख्य भाऊ होते माझे, मला घाण बोलणारे, बारसकर महाराजांना घाण बोलणारे. सगळ्यांचं आता म्हणजे जवळजवळ 70 ते 80% लोकांचं मत परिवर्तन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. हो आहे, मला त्याचा अभिमान आहे की माझा समाज जो भरकटवण्याचं काम जरांगे करत होता त्याच्यामध्ये मी सिंहाचा वाटाच आहे असं म्हणते. पण जरा इतर लोकांचं म्हणणं असेल की जंगलाला आग लागलेली होती आणि चिमणी तिच्या चोचेमध्ये पाणी भरून त्या जंगलावर टाकत होती, तर त्या चिमणीच्या चोचेने काय तो फरक पडला? तर मी म्हणेल की ज्या वेळेला त्या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेला त्या चिमणीचंही नाव त्यातमध्ये येणार आहे, जसं मी केलंय बाकीच्यांच्या म्हणण्याप्रमाणे की काय केलंय. परंतु ह्याच बरोबर याही प्रतिक्रिया येत आहेत. एक माझा भाऊ आहे, त्याचाही सकाळी कॉल आला तुम्हाला आणि तोही मला बोलला की ताई माझ्या गावामध्ये जेव्हा चौकात मी बसायचो त्यावेळेला तुझा जर विषय निघला तर मला सुद्धा लोक बोलायचे की सांग की तुझ्या बहिणीला काय अरे त्यांनी लावलंय, नाही पटत आम्हाला त्यांचं, का त्या जरांग्याच्या विरोधात बोलायला लागल्या. परंतु रात्री मात्र वेगळा विषय झाला गण. मला खरंच माझी छाती येणं गर्वाने फुगली की तुझा विषय चालू होता तिथे आणि मी गेल्यावरती मुलं शांत झाली. तर मी त्यांना बोललो सुद्धा की काय रे बाबा काय झालं, मी आल्यावर शांत झाले. ते म्हणले काय नाही रे. तर म्हटलं बोला बोला बिंदास, मला काही हे नाहीये, तुम्ही ताईंबद्दल बोलताय का? तर ते पोरं म्हटले नाही, पण आम्ही आज वाईट बोलत नाहीये. जे त्या सांगत होत्या ना तो एक शब्द खरा ठरला. म्हणजेच काय तर माझी जी भूमिका होती ती समाजाच्या विरोधात नव्हती. आजही मला मंगेश तुला हेच सांगायचं आहे की माझी भूमिका समाजाच्या विरोधात नव्हती रे दादा. माझी भूमिका जरांगेच्या निर्णयाच्या विरोधात होती, जरांगेच्या भूमिकेच्या विरोधात होती. आणि जरांगे एकटा म्हणजे समाज नाहीये रे. त्या माणसाने समाजाला विकून खाल्लं, समाजाचं भांडवल केलं, समाजाचा बाजार मांडलाय. कितीतरी वर्ष लागतील आपल्याला एकत्र व्हायला. ज्या गावामध्ये आपण सर्व जाती मिळून एकत्र राहत होतो, गुण्यागोविंदाने नांदत होतो, अगदी त्यांच्या सुखादुखामध्ये आपण जात होतो, आपल्या सुखादुखामध्ये ती लोक सामील होत होती. परंतु आज जर बघितलं गावगाड्यामध्ये तर याने दुफळी निर्माण करून ठेवली, जी भरायला कित्येक वर्ष जातील.
आणि अशा प्रवृत्तीच्या विरोधात मी बंड पुकारलं होतं. मला अभिमान आहे त्याचा. आणि माझे जे भाऊ आहेत बारसकर महाराज, त्यांचा सुद्धा मला अभिमान आहे. बिलकुल असायलाच हवा. कारण काय माहिती का, एवढ्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात मध्ये बोलण्याची हिंमत कुणीच करत नव्हतं. आणि आजही मंगेश तू तेच केलं. म्हणजे काय झालं, ज्या वेळेला काही ठिकाणी तुला ट्रोल करण्यात येते, तू त्याला बोलला, जरांगेला बोलला म्हणून जरांगेचे कार्यकर्ते तुला शिव्या द्यायला लागलेत. मी कमेंट बघितल्यात त्याच्यावर, तुझ्या याच्यावर आलेल्या जरांगेच्या कार्यकर्त्याच्या. तर तू त्यांची तोंडबंद्या करण्यासाठी तू आम्हाला म्हणतोय की ह्यांच्यासारखी मी समाजाशी गद्दारी करणार नाही. याला म्हणजे तूही पळपुटेपणाच केलाय ना. काय याच्यातनं निष्पन्न केलंय तू? आम्ही काय तुला चुकीचं बाबा तुझी भूमिका मांडली? जे तू प्रामाणिक नाहीये का? तू प्रामाणिक आहे, तू इमानदार आहे, तू लढाऊ प्रवृत्तीचा आहे, तुझं काम चांगलं आहे, हेच आम्ही मांडले. आणि ते म्हणजे तुला पटलं नसेल पण ते खरं आहे आणि मी ते मांडलं. इथून पुढेही मांडणार की मंगेश हा लढाऊ वृत्तीचा मुलगा आहे. मंगेश हा खरंच समाजामध्ये असं नेतृत्व असायला पाहिजे, घडायला पाहिजेत. आणि म्हणून मी मांडलं असेल, बारसकरने मांडलं असेल, तर आमचा दुसरा हेतू नव्हता रे बाबा. आमचा हेतू हाच होता की किमान तुझ्यासारख्या दोन चार लोकांना तरी तिथे जाण्याची संधी द्यायला पाहिजे होती. कारण तुमच्यामध्ये ते गुण आहेत, तुझ्यासारख्या मुलांमध्ये ते गुण आहेत आणि ते तरी या माणसाने ओळखायचं होतं. तू नाही म्हटलं, तू विरोध घेतला, तर जरांगेने त्या दिवशी 3 वेळा लाईव्ह घेतली आणि 3 वेळा लाईव्ह घेऊन हेच सांगितलंय की कुणी तुम्हाला स्टॅम्प पेपर दाखवतील त्यांना पाडायचंच, अपक्ष पाडायचीच. म्हणजे हा पूर्णपणे रोष तुझ्यावर होता हे तुझ्याही लक्षात आलं आणि अगदी तुझे अश्रू अनावर झाले, जे अखंड महाराष्ट्राने बघितले आणि अखंड महाराष्ट्र हळहळ करतोय तुझ्यासाठी. परंतु ज्या वेळेला तू आम्हाला गद्दार म्हणतोय ना, त्यावेळेला त्याच्या खाली आलेल्या कमेंट पण वाच की जी लोक तुला सपोर्ट करत होती ना, तीच लोक आज तुला सांगतायत की बारसकर महाराज आणि संगीता वानखेडे यांनी काही चुकीचं केलं नाही. यांनी समाजाच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी सोडण्याचं काम केलंय, समाजाला जागृत करण्याचं काम केलंय. तर भावा हरकत नाहीये, माझा काही राग नाहीये, तू माझा लहान भाऊ आहेस. परंतु तू गद्दार म्हटलं म्हणून आम्ही गद्दार झालो नाहीत, एवढं लक्षात ठेव. आता तुलाही लोक म्हणतायत, तुलाही लोक म्हणायला लागलेत की तुला पैसे दिलेत म्हणून आज तू दुसरा व्हिडिओ टाकलाय. मग आम्ही तेच मानायचं का? पण नाही म्हणणार आम्ही, कारण आम्हाला माहितीये हा समाज आहे, तो काही म्हणेल. जी विकृत बुद्धीची लोक असतात ती काही ठपके लावतात. त्यामुळे हरकत नाही. फक्त कुठेतरी वाईट वाटलं की अरे तुझं कौतुक केलं आम्ही, ते चुकलंय का रे बाबा आमचं? तू जे आहे ते समाजाला सांगितलंय, कुठंतरी तळतळ निर्माण झाली आणि अजूनही आहे. असं नाही तू मला चुकीचं बोललं म्हणून माझं मत तुझ्या विरोधात जाईल, बिलकुल नाही. तू जो आहे तो आहेच. तू ज्या वेळेला गाडी जाळली होती, आता तू काय फार मोठं बाबा व्यक्तिमत्व आहे तुझं, पण त्यावेळेला सुद्धा मी सगळ्यात अगोदर तुला कॉल केला होता. माझ्याकडे अजूनही नंबर आहे, ज्या दादांना मी कॉल केला होता त्यांनी तुझ्याशी बोलणंही करून दिलं होतं माझं. आणि मी कौतुकही केलं होतं तुझं की बाबा कौतुक या गोष्टीचं केलं होतं, तुझे धाडस केलं ते कुणी करणार नाही. दुसऱ्यांच्या गाड्या जाळायला काही लागत नाही रे, परंतु स्वतःच्या पैशात घेतलेल्या वस्तूचं नुकसान करायचंय समाजासाठी, त्या वस्तूवर आपण आक्रोश काढायचा हा समाजासाठी, ह्याला फार मोठं वाघाचं काळीज लागतंय. आणि तू वाघाच्या काळजाचा आहेस, हे माझं त्याही वेळेला वक्तव्य होतं आणि आजही आहे. हरकत नाही, भरकटल्या जाऊ नकोस, एवढंच बोलेल. या बहिणीचा तुला तेवढाच सल्ला राहील. आणि बाकी तू गद्दार म्हटलं म्हणून आम्ही गद्दार नाही होत, एवढं मात्र तुला सांगते. काही फरक पडला नाही मला. परंतु सगळ्यांचं म्हणणं आलं की नाही ताई तुम्ही ह्याच्यावर बोललंच पाहिजे, तुम्ही शांत बसू नका, म्हणून हा दुसरा व्हिडिओ. परंतु हा दुसरा व्हिडिओ हा मंगेशच्या समर्थनातच आहे अजूनही, की खरंच तुझं फार मोठं नुकसान केलेलं आहे. तुला जर एवढं 30,000च्या वर मतदान पडलं होतं, तू सहजरित्या निवडून येऊ शकत होता. तुला माघार घ्यायची काही गरज नव्हती, कारण संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणाचा आदेश वगैरे मानायला आता काही राजेशाही नाही, संविधानाने ती कधीच संपवलेली आहे. आता काही हुकुमशाही नाही, आता आदिलशाही नाही, आता काय आहे तर लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे कुणाचा आदेश अजिबात नाही, बिलकुल नाही, काही संबंधच नाहीये कुणाचा आदेश. समाजासाठी जर तू काम करतोय तर समाजाचा आदेश हा तुझ्यासाठी अंतिम असायला पाहिजे होता. आजही तुझ्या भागातले लोक तुला कमेंटद्वारे किंवा तू सांगतोय की मला फोन येत आहेत, हजारो फोन येत आहेत आणि सांगतायत, तू नाही माघार घ्यायला पाहिजे होतं, तू लढायला पाहिजेत होतं. जिंकलो तर जिंकलो, कारण मराठे हे पळकुटे नाहीयेत. जसा पळकुटेपणा जरांगेने तुम्हाला करायला शिकवला तसे मराठे नाहीयेत. वेगळा डाग जरांगेने मराठ्यांवर लावून ठेवलाय. प्रत्येक वेळी पळायचं,
रणांगणामध्ये उतरायचं आणि उगाच आपलं नाही का तिकडून हत्यार उचलण्याच्या अगोदरच इकडे यांनी पळत सुटायचं. म्हणजे तिकडून रणसिंग फुकण्याच्या अगोदरच यांनी इकडं लगेचच पलटी मारायची. आणि त्याने जे करत आलाय म्हणजे जेव्हापासून आंदोलन चालू आहे तेव्हापासून मी तेच बोलते की हा फसवतोय समाजाला. तो जे फसवत आलाय तेच आताही तो फसवतो आणि इथून पुढेही फसवणार आहे. असं फसवं नेतृत्व आपल्याला नकोय म्हणून त्याच्या विरोधात मध्ये आवाज उठवलेला आहे. हजारो मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या हजारो मुलांमध्ये तुझा नंबर पहिला असेल. मी तर म्हणते की कितीतरी गुन्हे तू अंगावर घेतलेत. कोण याची भरपाई देणार आहे? तुमचे गुन्हे मागं कसे घेतले जाणार आहे याचा कोणी विचार केलाय का? नाही आणि करणारही नाही. कारण जो व्यक्ती समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आलाय तो फक्त त्याने ती पाठी पुढे लावलेली आहे समाजाच्या नावाची. परंतु पडद्याच्या आड मात्र त्याचा वेगळाच खेळ चालू आहे. आणि त्या खेळामध्ये त्याने समाजाला काय केलं? तुंतुन केलेलं आहे. म्हणजेच काय तर जे आपण बराच वेळा तो खेळ बघतोय ना की तो एक असतो तो काय बोलतात त्याला, ते लाकड्यांच्या बाहुल्या असतात आणि ते त्याच्या दोऱ्या ज्या असतात त्या बाहुल्यांच्या ते त्या माणसाच्या हातामध्ये असतात. तो पडद्याच्या मागे असतो आणि त्या दोऱ्या तो असं वरून असा हलवत असतो आणि त्या पद्धतीमध्ये त्या बाहुले नाचत असतात. तसा जरांग्याच्या हातामध्ये आपण झालो कठपुतळी आणि तो कठपुतळीचा खेळ असतो ना आणि जरांग्याच्या हातामध्ये आपल्या दोऱ्या आहेत आणि तो जसा ओढतो तसं नाचतोय. म्हणजे आम्ही नाही बाबा, मंगेश तू असेल किंवा इतर लोक असतील तर नका रे करू असं आणि आपलं नुकसान करून घेऊ नका. एवढंच सांगेल. पुन्हा जाताना सांगेल की मला तुझा राग नाहीये भावा. मी एक बहीण म्हणून अगदी कधीही हाक मार मला, तुला कधीही साथ देईल. आणि पुन्हा एकदा सांगते गद्दार नाही रे आम्ही. समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतोय आणि तुझ्या व्हिडिओवर ज्या आमच्यासाठी कमेंट येत आहेत ना त्या वाच, तुझ्या लक्षात येईल की बारसकर दादानी आणि मी करोडो लोकांचा विरोध पत्करून आज जे आम्ही लोकांचे डोळे उघडण्याचं काम केलंय ना ते मला वाटतं निवडणूक झाल्यानंतर तुझ्या लक्षात येईल. सो हरकत नाही. तुला शुभेच्छा. कार्य करत राहा. आणि मला माहिती चळवळीतला कार्यकर्ता आहे तू, शांत बसणार नाहीस. कोणाच्या दबावाला बळी पडू नकोस एवढंच तुला सांगेल.